हे बघा, आता हे उकळून झाले आहेत गवार. आता मी फोडणी देणार आहे. पातेलं गरम करायला ठेवलंय, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला. आणि तेल गरम झालं की लसूण वगैरे टाकायचे फोडणीला. तेल तापले, आता लसूण टाकायचे आणि कढीपत्ता आणि हा कांदा टाकायचा आहे. कांदा तांबूस कलरचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता हे टोमॅटोही टाकून घ्यायचे. आता टोमॅटो आणि कांदा चांगला मॅश झालाय, शिजलाय. त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं होतं. आता ही हळद टाकते, अर्धा चम्मच. आणि लाल तिखट घरगुती मसाला आमचा ते टाकणार आहे, 1.5 चम्मच. मसाला टाकून चांगला शिजला आहे. आता याच्यात थोडंसं खोबरं टाकले. आणि आपल्याला काय करायचं आहे, हे जे भाजीचं पाणी होतं ना, तेच त्याच्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून मसाला खाली चिटकू नये. आणि त्याची छान ग्रेव्ही करून घ्यायची आहे. मसाल्याची ग्रेव्ही झाली की मग नंतर गवार टाकायचे. मसाला आता छान शिजलाय. आता आपल्याला हे गवार त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. दुसरं पाणी मी काही टाकलेलं नाहीये. जे उकळायला ठेवलं होतं ना गवार, त्याच पाण्यामध्ये मी ही शिजवणार आहे. मीठ पण टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर आता मी टाकली आणि थोडी ठेवली नंतरला वरती टाकायला. तोपर्यंत ही शिजू द्यायची. भाजी शिजते तोपर्यंत तुम्ही माझ्या सर्व रेसिपीजला लाईक कमेंट करा प्लीज. तुमच्या सपोर्टची गरज आहे मला. अजून नवीन नवीन रेसिपीज बनवायला मला नक्कीच आवडेल तुम्हाला दाखवायला. सो प्लीज मला तुम्ही सपोर्ट करा, हीच इच्छा आहे. तर मग आपली ही भाजी शिजते. काल पण मी एक व्हिडिओ टाकला होता पालक पनीरचा, त्यालाही तुम्ही लाईक कमेंट बऱ्याच आले आहेत. सबस्क्राईब भरपूर मिळालेत, व्ह्यूअर्स पण मिळालेत. तसंच ह्या भाजीला पण. आणि तुम्ही कुठून आणि कोणत्या ठिकाणावरून मला माझ्या रेसिपीज पाहताय हेही मला नक्की सांगा. चला तर मग भाजी शिजते. नमस्कार, बाय.